आता ह्या क्षणाला तुम्ही लिव्हर हे ट्रान्सफर केलेलं आहे, डोनर पण घरातलाच मिळाले, हे भाग्य आहे आणि ती तयारी पण मानसिकता दिली. तुम्ही आधी लिव्हर बायोप्सी केलीच असेल, त्याच्यातून तुम्हाला सगळ्या त्यातली माहिती मिळाली आणि तुम्ही नंतर आता समाजाला कळण्यासाठी अशी काही वेळ आली तर त्यासाठी किती खर्च येतो, आता त्यांना किती दिवस औषधं घ्यावं लागेल, कारण माझ्या माहितीप्रमाणे तुमचे व्हायसोलिन वगैरे काही टॅबलेट असतात त्या दीर्घकाळ चालतात वगैरे, आणि यांनी कोणती काळजी घ्यायची असते भविष्यात तर जेणेकरून त्या शीतलताईचं कुंकू अधिक बळकट झालं पाहिजे, यासाठी ती पण माहिती आम्हाला. ऍक्च्युली ह्या सर्जरीला म्हणजे एक साधारण 20 ते 22 लाखापर्यंत खर्च हा येत असतो. त्याच्यात म्हणजे आपण सर्जरी पासून तर त्यांचा ICU स्टे आणि त्यांचं मेडिसिन्स हे सगळं त्याच्यात कव्हर करत असतो. आणि सर्जरी नंतर त्यांना साधारण एक वर्षभर आपल्याला इम्युनोसप्रेशन हे चांगल्या क्वालिटीचं द्यावं लागतं. त्यातही काही 2 ड्रग्ज आहेत, जसं मायकोफेनोलेट आणि टॅक्रोलिमस. तर हे 2च ड्रग थोडेसे कॉस्टली आहेत. बाकी 1 वर्षानंतर त्यांना हार्डली 1 किंवा 2 टॅबलेट या सुरू राहतील आणि त्यांचं लाईफ हे ऑलमोस्ट नॉर्मल लाईफ सारखं नंतर राहील. आणि डोनरच्या बाबतीत म्हणायचं म्हणजे डोनरचं लिव्हर जे आहे हे रिजनरेट करत असतं. म्हणजे आपण जरी त्यांचा एक 50-55% लिव्हर हे काढून घेतलं तरी ओव्हर पिरियड ऑफ 3 months म्हणजे 3 महिन्यापर्यंत त्यांचं बऱ्यापैकी लिव्हर हे रिजनरेट होतं. कारण लिव्हरची कॅपॅसिटी, रिजनरेटिंग कॅपॅसिटी खूप चांगली आहे. त्यामुळे ते त्यांच्या केसमध्ये तर 3 महिन्यानंतर त्यांना काही असं कुठलाही धोका किंवा कुठलाही प्रॉब्लेम राहणार नाही. त्यांचं तर लाईफ नॉर्मल लाईफ त्यांचं आफ्टर 3 months ते फॉलो करू शकतात. फक्त या सुरुवातीच्या 3 महिन्यात त्यांना जसं गर्दीत जाणं टाळणं, म्हणजे खूप सारे आपल्याकडे कसं असतं की ऑपरेशन झालं सगळे गावाकडचे लोक बघायला येतात, पण ह्या ट्रान्सप्लांट सर्जरीमध्ये आम्ही स्ट्रिक्टली सांगतो की नातेवाईकांना बोलवायचंच नाही, कारण त्यांना आम्ही एंट्रीज देणार नाही. त्यामुळे पुढचे 3 महिने सुद्धा त्यांना हे फॉलो करावं लागेल की स्ट्रिक्ट आयसोलेशन मध्ये राहणं. त्यांच्या फॅमिलीला ते भेटू शकतात पण तरी त्यांनी मास्क वापरणं किंवा स्वच्छ कपडे वापरणं, रूम क्लीन ठेवणं किंवा अशा रूम मध्ये राहणं की जिथं सूर्यप्रकाश, हवा खेळती आहे. तर ह्या गोष्टी सुरुवातीचे 3 महिने फक्त आम्ही सांगतो की त्या फॉलो कराव्या लागतील. आणि ह्या सुरुवातीच्या 3 महिन्याच्या काळात त्यांना थोडा रेग्युलर फॉलोअप लागतो. म्हणजे सुरुवातीला वीकली आम्ही बोलवतो, नंतर मग 15 दिवसानंतर आणि मग मंथली फॉलोअप. 3 महिन्यानंतर त्यांना फार काही असं नाही, पण एक 2 ते 3 महिन्यानंतर आम्ही फॉलोअपला बोलवतो. म्हणजे हा सुरुवातीचा 3 month क्रिटिकल आहे. त्याच्यानंतर त्यांचं लाईफ ऑलमोस्ट नॉर्मल लाईफ सुरू होतं. फक्त डोनरला आधी सुरुवातीचे 3 महिने आम्ही थोडं मास्क वापरायला सांगतो आणि रिसिपियंटला साधारण 1 वर्षभर. 1 वर्षानंतर ते त्यांचं सगळं नॉर्मल लाईफ कंटिन्यू करू शकतात. त्याच्यामध्ये फक्त एकच आम्हाला सांगा की हा आजार कोणत्या कारणांमुळे होतो, कारण पुरुषांमध्ये ठीक आहे असं तर दारू पिल्यामुळे होतो किंवा काय असं, स्त्रियांमध्ये पण होतो, पण हा नेमका कोणते कारण आहे? आता याच्यामध्ये सगळ्यात मोस्ट कॉमन रिझन लिव्हर सिरोसिसचं तुम्हाला आश्चर्य वाटेल की ते दारू न पिणाऱ्यांमध्ये होतं. म्हणजे हा एक आजार आहे नॅश म्हणून, त्याला नॉन अल्कोहोलिक स्टिएटोहिपेटायटिस असं म्हणतो आपण. आणि हा आजार होण्यामागचं मेन रिझन म्हणजे लॅक ऑफ एक्सरसाइज नसणं किंवा बैठी जॉब असणं किंवा ओबेसिटी, जास्त वजन हे पण त्याला कारणीभूत होतं. त्यानंतर ज्यांना डायबिटीज, थायरॉइडचे प्रॉब्लेम आहेत तर त्या लोकांमध्येही नॅशचं प्रमाण हे खूप जास्त आहे. आणि नॅश हा सगळ्यात नंबर 1 इटिओलॉजी आपण म्हणू शकतो लिव्हर सिरोसिसची. आपल्याच कंट्रीमध्ये नाही तर वर्ल्ड वाईड इट इज द मोस्ट कॉमन इलनेस. आणि त्याच्यानंतर मग आपल्याकडे आहे अल्कोहोलिक लिव्हर डिसीज. त्याच्यानंतर हिपॅटायटिस B आणि C म्हणून एक आजार असतो, पण तो ट्रीटेबल आहे, त्यामुळे त्याचं एकदम इफेक्टिव्ह ट्रीटमेंट अवेलेबल आहे. त्यामुळे त्याचं प्रमाण उलट आता कमी होत चाललंय सिरोसिस होण्याचं.
आणि त्याच्यानंतर मग आहे एक ऑटोइम्युन हिपॅटायटिस. त्याच्यानंतर काही जेनेटिक डिसऑर्डर्स असतात जसं विल्सन्स डिसीज किंवा हिमोक्रोमॅटोसिस, तर ते सुद्धा लिव्हर खराब करू शकतात असं आहे. त्यामुळे लिव्हर खराब झालेला एखादा व्यक्ती आहे, त्यामुळे हा दारूच पित असणार हा समज एकदम चुकीचा आहे. कारण ते आता मेन कारण नाहीये, हे महत्वाचं. आणि फिमेल्समध्ये काही वेगळे कारण याच्या व्यतिरिक्त असू शकतात. जसं की एक बर्ड केअरी सिंड्रोम म्हणून एक आजार आहे. म्हणजे काही फिमेल्सना ओसी पिल्स ज्या घेतात रेग्युलर, तर त्यात किंवा हार्मोनल पिल्स जे घेतात त्याच्यामुळे लिव्हरला सप्लाय करणारी एक शीर असते ती ब्लॉक होऊन लिव्हर सिरोसिस हा होऊ शकतो. तर तो बर्ड केअरी सिंड्रोम आणि ऑटोइम्युन हेपॅटायटिस हे फिमेल पेशंटमध्ये जास्त कॉमनली आढळतात.